विठ्ठल मोरे यांना आणि माझा संबंध खरं 20 वर्षापासूनचा आहे. तुम्ही त्यांनाही मलाही जवळून ओळखता. 2005पासून नवी महापालिकेत ते माझ्यासोबत होते. 2008 साली ज्यावेळी या नवी महापालिकेत 8 नगरसेवकांचा आमचं एक गट त्या ठिकाणी बंड करून तयार गेला, त्यावेळी आमचे पक्षप्रमुख होते विठ्ठल मोरे. आणि निश्चितच ती पिटिशन आम्ही त्या विठ्ठल मोरेच्या माध्यमातून कोकण आयुक्त मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. आणि याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झाला, ती रिट पिटिशन कोणी माघार घेतली आणि कोकण आयुक्तांना कोणी पत्र दिलं, याचा खुलासा विठ्ठल मोरेने करणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगतो, मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी आमचे स्वीकृत सदस्यासाठी हरिभाऊ मतेंचं नाव पक्षाने दिलं. आम्ही 13 नगरसेवक होतो, 12 वोटिंग झाली. एक मत कोणाचं फुटलं ते विठ्ठल मोरेने सांगावं. त्यानंतर काही काळात विठ्ठल मोरे राष्ट्रवादी पक्षात गेले आणि पोरं एकनिष्ठ होऊन आमच्या पक्षात आले आणि परत ते आमचे विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख झाले. याचा सर्वस्व किती यामध्ये आर्थिक व्यवहार झाला याचा खुलासा विठ्ठल मोरेने करावा. विठ्ठल मोरे हे ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांचा सन्मान ठेवू. त्यांनी एक बोट जर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचाही विचार करावा. सोमनाथ वास्कर हा रोकटोक आहे. जर त्यांनी मला माझं तोंड उघडायला लावलं तर त्यांना घरीच बसावं लागेल, याची नक्कीच शाश्वती तुम्हाला देतो. विठ्ठल मोदींनी पत्रकारांच्या मार्फत पाकिटं स्वीकारलेले आहेत. नुकत्याच निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या पाकिटातले पैसे घेतलेले आहेत. या पाकिट चोराकडून काय अपेक्षा ठेवणार? करोडोचे व्यवहार ह्यांना माहिती आहेत. अष्टमी फुटताना किती 9वा माणूस गेला तर किती करोड स्वीकारले हेही त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे पाकिटांचं ज्ञान त्यांना आहे. पाकिटं त्यांनी स्वीकारलेले आहेत. त्याच्यामध्ये ते 1.5 करोड काय, 2 कोटी काय, त्यांनी फेसबुक वाचतात ते बरं झालं. मी याच्यानंतर चांगल्या या फेसबुकला काही मेसेज टाकीन, त्याचंही त्यांनी पालन करावं. विठ्ठल मोरे ज्येष्ठ आहेत, त्यांची तळमळ किती पैसे कमवण्यासाठी हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं या माध्यमातून त्यांना जो काही फायदा होईल त्याचा निश्चित त्यांनी ते फायदा करून घ्यावा. गद्दार जरी आम्ही असो असं त्यांना वाटत असेल तर अनेक वेळा बंड करून ज्यावेळी सुरुवातीला राज ठाकरे फुटले त्यावेळी कोपर खेळण्यासोबत त्यांच्यासोबत गेलेले विठ्ठल मोरे गद्दार नाही आहेत का? 2010च्या नंतर ज्यांनी राष्ट्रवादीबरोबर घरोबा गेला त्यावेळी विठ्ठल मोरे गद्दार नाही आहेत का? किंवा जर हे कनिष्ठ असतील आणि आम्ही जर आमची व्याख्या गद्दार असेल तर हे नवीमुंबईकरांना ज्ञात आहे विठ्ठल मोरे किती धुतल्यानंतर सरकार किती पक्ष वाढवतो आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेत शिवसेना पक्षाची त्यांच्या कशी सत्ता येईल हे त्याचं त्याने आकलन करावं.